बातमीपत्राच्या सुरुवातीला कोल्हापूरमधून एक मोठी बातमी आहे। अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या सौंदर्याला बाधा निर्माण झालेली आहे, कारण अनेक वेळा वज्रलेप केल्यानंतर मूर्तीच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले। काही महिन्यांपूर्वी अचानक केलेला वज्रलेप हा वादात सापडलाय आणि मूर्तीच्या चेहऱ्याच्या काही भागाला इजा झाली असल्याचं कळतंय। मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, तोंडावर बोट ठेवलंय। आपण पाहतोय अंबाबाईचा वज्रलेप हा वादात सापडलेला आहे। अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या सौंदर्याला त्यामुळे बाधा निर्माण झाली आहे। अनेक वेळा वज्रलेप केल्यानंतर मूर्तीच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले असल्याचं कळतंय आणि काही महिन्यांपूर्वी हा वज्रलेप करण्यात आला होता। त्यामुळे आता तो वज्रलेप वादात सापडलेला आहे, कारण अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या सौंदर्याला बाधा निर्माण झालेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, अंबाबाई देवीची ही मूर्ती ही अनेक वर्षाची प्राचीन मूर्ती आहे। मात्र या मूर्तीवरती अनेक वेळा आहे ते वज्रलेप करण्यात आले आहेत। मात्र हे सगळे वज्रलेप आता वादात सापडले आहेत, कारण या वज्रलेपानंतर अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या सौंदर्याला आहे ते बाधा पोचलेले आहे। मूर्तीचे पूर्णपणे हावभाव आहे ते बदललेले आहे। नुकताच काही महिन्यापूर्वी रातोरात वज्रलेप झाला होता आणि त्यानंतर मूर्तीच्या नाकाचा आकार आहे ते पूर्णपणे बदललेला आहे। एकूणच मूर्तीचे अनेक ठिकाणी आहे ते ढपले सुद्धा पडलेले आहेत। याशिवाय मूर्तीचे पाय असू दे, कानाकडचा भाग असू दे किंवा दागिने असू दे, ते पूर्णपणे झिजलेले आहेत। मात्र प्रशासन या संदर्भात बोलायला काहीही तयार नाही आणि अचानकपणे वज्रलेप केला जातोय आणि त्याचा अहवाल सुद्धा आहे तो प्रसिद्धी माध्यमांना जाहीर केला जात नाही। याचं ज्ञानेश्वर, माफ करा, थोडं थांबवते। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई जोडले गेलेले आहेत। दिलीपजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय अंबाबाई देवीची ही प्राचीन मूर्ती आहे, मात्र काही महिन्यांपूर्वी अचानक तिच्यावर वज्रलेप करण्यात आला होता आणि आता त्यामुळे सौंदर्यामध्ये बाधा निर्माण झालेली आहे। चेहऱ्याचे काही हावभाव बदललेले आहेत आणि प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करतंय। आपलं काय म्हणणं आहे? भारतीय पुरातत्व संरक्षणाने 8/6/2017 रोजी श्रीकांत मिश्रा हे जे अधिकारी आहेत यांनी मूर्तीचं पूर्ण तपासणी केली होती। त्यामुळे मूर्ती पूर्णपणे भंग झालेली आहे, तिचे अनेक तुकडे झालेले आहेत। त्यामध्ये काही लोखंडी क्लिपा मारलेल्या आहेत, किंबहुना वेगवेगळ्या केमिकलनं ती मूर्ती पुन्हा काळी केली झाली आणि अनेक वेळा गोपनीयमध्ये हे जे पुजारी लोक आहेत आणि किंबहुना कोल्हापूरचे देवस्थान कमिटी आहे ही म्हणजे रातोरात अंधारात ती मूर्तीवरती जरा एखादा जरी शरीराचा भाग जरी भंग झाला तर तो जोडला जातोय, हे दुर्दैव आहे। कारण का ही संपूर्ण मंदिर पुरातत्व विभागाकडे आहे, त्यांची परवानगी न घेता मंत्रालयातनं कोणाचा तरी फोन येतो आणि मग तो रातोरात ती हे सगळं चिडीचूप, ह्या जिल्हाधिकारी पण आहेत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे सचिव आहेत, हे सगळे हे गोड बंगाल करून हिंदू लोकांच्या भावना दुखवण्याचं काम हे करतायत। याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे। जे जबाबदार लोक आहेत त्यामध्ये अनेक मूर्तीमध्ये एमसील सुद्धा लावलेला आहे। हे सगळं मी बोलतो नव्हे, हे पुरातत्व विभागाचे जे कोणी त्याचे तज्ञ आहेत त्यांनी लेखी अहवाल हा सेक्रेटरी देवस्थान समितीला दिलेला आहे। त्यामुळे याची सखोल चौकशी निश्चितच सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। प्रशासन याकडे नेमकं कसं पाहतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दिलीपजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी, आणि ज्ञानेश्वर, तुमचे देखील धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। आजपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि या अधिवेशनात तीव्र राजकीय संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होणार असून 9 मार्चला अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे। तत्पूर्वी 8 मार्चला राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल विधिमंडळात मांडण्यात येणार आहे। या अधिवेशनात सत्ताधारी भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे। तर विधिमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयाच्या ताब्यावरून दोन्ही गट आमनेसामने येऊ शकतात। तसंच शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी सर्व 56 आमदारांना व्हीप बजावल्यामुळे ठाकरे गटाचे आमदार हा व्हीप मानणार का, आणि निर्माण होणाऱ्या कायदेशीर पेच प्रसंगावर ठाकरे गटाचे आमदार कशी मात करणार याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे। राज्यातील विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासूनच आक्रमक होणार असल्याची चुणूक त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेतच दाखवून दिलेली आहे आणि विरोधकांच्या या आक्रमक रणनीतीला सत्ताधारी शिवसेना आणि भाजप युती कसे सामोरे जाणार हे पहिल्याच दिवशी स्पष्ट होणार आहे।
दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनामध्ये विरोधी पक्षांची बैठक पार पडते। याशिवाय महाविकास आघाडीमधील पक्षांच्या स्वतंत्र बैठका सुद्धा पार पडणार आहेत। 10 वाजता काँग्रेस आणि ठाकरे गटाची बैठक होणार असून विविध मुद्द्यांवर सरकारला घेण्यासाठी विरोधकांची रणनीती या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे विरुद्ध शिंदे हा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावलाय। यात ठाकरे गटाच्या आमदारांचा देखील समावेश आहे। अधिवेशनाला हजर राहण्यासाठी हा व्हीप बजावण्यात आल्याची माहिती गोगावले यांनी दिलेली आहे। ठाकरे गटाच्या आमदारांकडून व्हीपचं उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या कोणतीही कारवाई करणार नाही असं गोगावले यांनी म्हटलंय। मात्र 2 आठवड्यानंतर बघू असा सूचक इशारा देखील गोगावले यांनी दिलेला आहे। सगळ्या आमदारांना आम्ही व्हीप बजावलेला आहे। अधिवेशनाला हजर राहायचं आहे आणि पूर्ण वेळ हजर राहायचं आहे। हा व्हीप बजावलेला आहे आणि तो सगळ्यांना बजावलेला आहे। सर्व म्हणजे किती सर्व 55 आमदारांना 55 आमदारांना सर्व 55 हो 55 आमदारांना। परंतु आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते की कारवाई करू नये। आम्ही कारवाई करत नाही, परंतु अधिवेशनाला हजर राहणं ही कारवाई होत नाही ना। काय हा व्हीप आहे की तुम्ही सगळ्यांनी तिथं हजर राहावं, त्यानंतर आम्हाला कळलं कोण हजर राहते आणि कोण हजर राहत नाही ते। सुनील प्रभू असतील, आदित्य ठाकरे असतील, यांना देखील तुम्ही हो सगळं। अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील त्यांच्या वरिष्ठ मंत्र्यांवर अतिरिक्त मंत्रालयांचा कार्यभार सोपवलेला आहे। आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात सध्या असलेल्या मंत्र्यांवरच त्यांच्या मंत्रालयासोबतच अतिरिक्त मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर अतिरिक्त मंत्रालयांची जबाबदारी कोणत्या मंत्र्यांवर काय सोपवण्यात आलेली आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। उदय सामंत यांना नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे, तर शंभूराज देसाई यांच्याकडे MSRDC आणि पणन मंत्रालय असणार आहे। दादाजी भुसे यांच्याकडे मृद आणि जलसंधारण विभाग देण्यात आलेला आहे। त्यानंतर संजय राठोड यांना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, तानाजी सावंत हे मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन हे विभाग त्यांच्याकडे असणार आहे। त्यानंतर अब्दुल सत्तार अल्पसंख्याक विकास आणि औकाफ हे विभाग त्यांच्याकडे असणार आहे। दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण आणि वातावरणीय बदल, संदीपान भुमरे यांच्याकडे माहिती आणि जनसंपर्क, तर गुलाबराव पाटलांकडे सामान्य प्रशासन आणि परिवहन विभाग देण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आजपासून अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होते आणि अतिरिक्त मंत्रालयाचा कार्यभार आता इतर मंत्र्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्प अधिवेशनाच्या सुरुवातीलाच त्यांच्याकडे असलेला अतिरिक्त मंत्रालयांचा कार्यभार जो आहे त्यांच्या इतर ज्येष्ठ सहकाऱ्यांवरती सोपवलेला आहे। उदय सामंत जे उद्योग मंत्री आहे त्यांना नगरविकास मंत्रालय जे अत्यंत महत्त्वाचं मंत्रालय ते त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे। असे अनेक मंत्रालयांचे इतर ठिकाणी सोपवले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। विशेष करून अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जे विरोधक प्रश्नांचा भडीमार करणार आहेत, त्याचबरोबर विविध प्रश्नांवरती अनेक प्रश्न जे उपस्थित करणार आहेत, या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी इतर आपले सहकारी जे आहेत त्यांना सक्षमपणे माहिती देता यावी या दृष्टिकोनातून हे नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येतं। एक प्रकारे हा रणनीतीचा भाग आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त खाते आहेत आणि त्याच खात्यांचा आता कार्यभार जो आहे आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना त्यांनी वितरित केल्याचं माहिती मिळते। निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राज्याचं राजकारण तापलं होतं। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी रंगल्याचं पाहायला मिळालं। वर्षा बंगल्याचं खानपानाचं बिल 2,38,00,000 रुपये झाले, त्यामुळे चहात सोन्याचं पाणी घालत होतात का असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारलाय। तर अजित पवारांच्या या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सरकारकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातबाजीवर देखील अजित पवारांनी टीका केली। तर शेतकरी संकटात असताना सरकार जाहिरातीमध्ये मशगूल असल्याची टीका अजित पवार यांनी केली आणि याच आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले। महाविकास आघाडीच्या काळात जाहिरातींवर किती खर्च झाला असा उलट सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारलाय। ही एक फसवणूक आहे। विकास कामांच्या ऐवजी इतर गोष्टीवर उधळपट्टी चाललेली आहे। पत्रकार मित्रांनो, वर्षा बंगल्याचं 4 महिन्याचं खानपानाचं बिल 2,38,00,000 रुपये आलेलं खानपानाचं बिल। आता मी पण उपमुख्यमंत्री होतो, साहेब पण उपमुख्यमंत्री होते, आम्ही पण बघितलेले, आमचे काही सहकारी मुख्यमंत्री होते।
खानपानाचं बिल 4 महिन्यात 2,38,00,000 रुपये. असं काय चहामध्ये रोज 2.5 लाख रुपये. नाही हेच घातलं होतं, काय सोन्याचं पाणी बिणी घातलं होतं का काय कळायला मार्ग नाही. पण म्हणतात ना ते पानात काहीतरी सोन्याचं असं वर घालतात, तसं काही केलंय का? वर्षा बंगल्यावर म्हणाले किती कोटी रुपये दिले? 2 कोटी 2 कोटी काहीतरी 40. सोन्याचा चमचा नाही, सोन्याचा चमचा घेऊन नाही आलो आम्ही. सोन्याचं आता मला सांगा, वर्षा गेले 2.5 वर्ष बंद होतं ना, आता 6-7 महिन्यापासून सुरू आहे ना. लोक येतात, राज्यभरातून येतात लोक, हजारो लोक रोज भेटतात. तुम्ही येता ना, साक्षीदार आहात तुम्ही लोक. आणि आल्यानंतर काय त्याला पाणी पण नाही द्यायचं, चहा द्यायचा नाही. आम्ही काय बिर्याणी नाही देत तिकडं, पण चहा पाणी तर देऊ शकतो की नाही. आणि ते आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाआधी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यात. अजित पवारांनी 3,000 फाईल्स सहीविना असल्याचे आरोप केलेले आहेत. तर त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मी जिथे जातो तिथे सह्या करतो, मला छंद नाही, असं प्रत्युत्तर दिलंय. 600 अधिकाऱ्यांना सध्या पोस्टिंग आहे. पत्रकार मित्रांनो, तुम्ही आत्ताच आला, कमीत कमी 3,000 फाईल सीएम ऑफिसला पडलेल्या आहेत की नाही बघा. सह्यांच्या वाचून सीएम साहेबांच्या ऑफिसला 3,000 फाईल पडलेल्या आहेत. मी पण अनेकदा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्ष नेता म्हणून गेलेलो आहे, बोललेलो आहे. आम्ही आमच्या पण हाताखालनं ते अधिकारी गेलेले आहेत. आमच्याकडे पण कधी काही अधिकाऱ्यांनी काम केलंय. त्यांना आम्ही विचारतो, अरे कितीदा यायचं एखाद्या कामाकरता? सार्वजनिक कामाकरता आम्ही 5-5 वेळेला आलो तरी आमचं काम होत नाही. जर विरोधी पक्षाची अवस्था असेल तर सर्वसामान्यांचं काय? ते म्हणले, दादा करणार काय, फाईलवर सहीच होत नाही, त्यांना वेळच नाही. सर्वसामान्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याही कामाला वेळ दिला पाहिजे. सह्या करतो काय ऑफिसमध्ये, मंत्रालयात करतो, वर्षावर करतो, मी जिकडे कार्यक्रमाला जातो तिथेही सह्या करतो. मी गाडीतही सह्या करतो. माझ्याकडे कुठलंही पेंडिंग नाही, कारण मला दुसरा काही छंद नाही आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ते मुख्यमंत्री असतानाचा किस्सा सांगत मुख्यमंत्री कार्यालयामध्ये रोज फाईल्सचा रतीब पडत असल्याचं म्हटलंय. दर आठवड्याला एवढ्याच फायली येतात. याचं कारण सगळ्या मंत्र्यांच्या फायली एका लेवलनंतर या मुख्यमंत्र्यांकडे येतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे फायली या नेहमीच दिसतील, कारण आज त्यांनी 3,000 केले की आठवड्याभरात 3,000 येणारच आहेत त्यांच्याकडे. वळूयात पुढच्या बातमीकडे. गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान गौतमीसोबत ही धक्कादायक घटना घडली होती. राज्य महिला आयोगाकडून देखील या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून हे प्रकरण रोखण्याकरता विशेष पथकाचं शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबवली जाईल, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. पुढची बातमी पाहूयात. आजपासून नाफेडच्या चणा खरेदीला सुरुवात होणार आहे. खासगी बाजारात चणा खरेदीला 4,500 रुपये बाजारभाव आहे. शासकीय नाफेड चणा खरेदीमध्ये शेतकऱ्यांना 5,300 रुपये भाव मिळत असल्यानं अमरावतीमध्ये शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी केंद्राबाहेर कालपासूनच रांगा लावल्यात. तर रात्रभर शेतकरी रांगेत राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा नंबर लागेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सरकारनं खुल्या बाजारात शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. नाफेडच्या खरेदीचे भाव हे 5350 आहे व बाहेर प्रायव्हेटमध्ये 4500-4400 पर्यंतच भाव असल्यामुळे शेतकऱ्यांना या नाफेडच्या खरेदीसाठी रांगा लावून उभं राहावं लागत आहे. आज अस्मानी संकटातून शेतकरी गेला असतानाच जून, जुलै, ऑगस्टमध्ये तूर, कपाशी, सोयाबीनसारखं पीक हातचं निघून गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा सुलतानी व अस्मानी संकट शेतकऱ्यावर आहेच. त्यामुळे सरकारने शेतकऱ्याला दुर्लक्षित केलेलं आहे. माझं एकच सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर शासकीय खरेदी चालू करावी. तसेच मार्केटमध्ये सुद्धा काही ते धोरणं राबवून योग्य तो भाव शेतकऱ्यांना जाहीर करावा, ही मी सरकारला विनंती करतो. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय, नाफेडच्या हरभरा खरेदीला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांनी काल रात्रीपासूनच रांगा लावल्या असल्याचं पाहायला मिळतंय. काय सविस्तर अपडेट? निश्चितच अमरावतीच्या धामणगाव रेल्वे या नाफेडच्या केंद्रावर
खरेदीला सुरुवात व्हायची आहे, मात्र खरेदीपूर्वी जी नोंदणी केली जाते शेतकऱ्यांची त्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी काल रात्रीपासूनच रांगा लावलेल्या आहेत आणि आपला नंबर या ठिकाणी लवकर लागावा म्हणून काल रात्रीपासून खरं तर शेतकरी अक्षरशः या नाफेड केंद्राच्या बाहेरच झोपले होते. रात्रभर झोपल्यानंतर आज सकाळी मोठ्या प्रमाणात शेतकरी जेव्हा त्या ठिकाणी एकत्र आले होते तेव्हा आतमध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली आणि शेतकऱ्यांनी आपला नंबर लागावा म्हणून त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली होती, कारण प्रत्येकाला वाटतं की नाफेडच्या जे खरेदी केंद्र या खरेदी केंद्रावर आपली नोंद व्हावी आणि नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपली जे चना विक्री जी आहे ती चना विक्री करता येते. मात्र आज सकाळी अचानक तारांबळ उडाली, त्यामुळे या ठिकाणी आता सध्या काही वेळासाठी खरेदी जी आहे ती नोंदणी जी आहे नोंदणी थांबवण्यात आलेली आहे. या ठिकाणी धामणगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि निश्चितच आता काही पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि नाफेडचे जे अधिकारी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि शेतकऱ्यांनी रांगेत यावं आणि रांगेत नंबर लावूनच आतमध्ये नोंदणी करावी असा आग्रह जो पोलिसांतर्फे केला जात आहे. त्यामुळे आता थोड्या वेळात हे सगळं शांत झाल्यानंतर परत जी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मात्र नाफेडचा जो भाव आहे तो नाफेडचा भाव हा खासगी केंद्रांपेक्षा जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना वाटते की आपला चना जो आहे तो नाफेडच्या खरेदी केंद्रावर विकला जावा आणि यासाठी म्हणूनच शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या रांगा लावल्या आणि गर्दी केलेली आहे. त्यामुळे आता पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये मध्यस्थी झाल्यानंतर काही वेळानंतर परत ही नोंदणी प्रक्रिया जी आहे ती संजय, प्रक्रिया अपडेट सुरू घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. कांद्याच्या दरात घसरणीचं सत्र हे सुरूच आहे. लासलगाव इथे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून आंदोलन सुरू केलेलं आहे. कांद्याच्या दरात सतत घसरण होताना पाहायला मिळते, त्यामुळे कांदा उत्पादक संकटात सापडलेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बब्बू, कांदा उत्पादक खरं तर आता चांगलेच संकटात सापडलेले आहेत, कारण दर घसरतोय. दिलासा कधी मिळणार त्यांना? श्वेता, गेल्या 2 महिन्यापासून कांद्याच्या भावात सतत घसरण होत आहे. आज तर कमीत कमी 300 तर सरासरी जो भाव आहे तो 500 ते 600 पर्यंत झालेला आहे. या भावात शेतकऱ्याला काहीच परवडत नाही, वाहतुकीचा खर्च देखील निघत नाही. त्याच्यामुळे शेतकरी वर्ग हा संतप्त झालेला आहे. आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे, मात्र पाहिजे तसा भाव मिळत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहे. गेल्या 2 तासापासून लिलाव बंद पाडलेला आहे आणि प्रचंड शेतकरी जमलेले आहे. घोषणाबाजी केली जात आहे आणि कांद्याला किमान 3,000 रुपये भाव देण्यात यावा किंवा क्विंटल मागे 1,500 रुपये अनुदान देण्यात यावं अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी आणि कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने घेतली. त्याच्यामुळे थोडासा तणावपणा आहे आणि कांद्याला जो भाव मिळत आहे त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल. बाबू, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तिकडे अहमदनगरमधील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडलेले आहेत. संत्र्यावर कोळशी या काळ्या माशीपासून होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. जवळपास 60 ते 70% बागा कोळशीमुळे प्रभावित झालेल्या आहेत. वर्षानुवर्ष जोपासलेल्या संत्र्याच्या बागा देखील संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि अशात विमा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बागावरती 75% माल हा काढणीसाठी येणारच नाही, कारण त्यावरती माईटचा किंवा आपण त्याला काळे डाग म्हणू शकतो मराठीत, अशा पद्धतीचा लाल कोळीचे जे लहानपणी त्याला चाटलेला आहे. जेव्हा संत्र छोटं होतं ते ज्या पद्धतीने संत्र वाढत जातं तो पद्धतीने तो रोग वाढत जातो आणि आजच्या परिस्थितीमध्ये 75% तर नाहीच, पण आपल्याला 10% तरी संत्र हातात पडेल की नाही पडेल अशी चिंताच आहे. माझा सरासरी खर्च 2 लाखापर्यंत झाला आहे. मागच्या वर्षी 7 लाख रुपये मला उत्पन्न भेटलं होतं, पण यंदा किती होईल ती सांगता यायचं नाही. एक तर बाग फुटत नाहीत आणि फुटले तर हा रोगाचं प्रमाण जास्त झालंय. अशी माझी विनंती सरकारला का याच्यावर काहीतरी मार्ग काढावा. कोळी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं जवळजवळ 80 ते 90% बाग पूर्ण फेल झालेला आहे आणि आज 10% सुद्धा हातात पडल याची गॅरंटी नाही आम्हाला.